मोठा होत नाही, विचारांनी उंच भरारी घेतो, परीक्षेतील आकड्यांपेक्षा जीवनातला संघर्षच माणूस घडवतो. नमस्कार रसिक श्रोते हो, मी प्रसाद उमेश खेडकर आज ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनाला स्पर्श करणार आहे आणि म्हणूनच आयोजकांनी हा विषय स्पर्धेसाठी निवडला असावा असं मला वाटतं. आणि तो विषय म्हणजे गुण हे बुद्धिमत्तेचे खरे मोजमाप नाही. मित्रांनो, आज निकाल लागला की सर्वप्रथम विचारला जाणारा प्रश्न असतो, तुला किती टक्के मिळाले? कोणीही विचारत नाही की तुला नवीन काय शिकायला मिळालं, तुला काय आवडतं, तुझ्या अंगी कोणती कौशल्य आहेत, तू कोणत्या क्षेत्रात उत्तम काम करू शकतोस. आपल्या समाजात गुणपत्रिकेतील आकडे हेच विद्यार्थ्यांची ओळख बनले. जास्त मार्क मिळाले तर हुशार आणि कमी मार्क मिळाले तर सामान्य किंवा कमी बुद्धिमत्तेचा असा शिक्का मारला जातो. पण मित्रांनो, मला सांगा, हा न्याय आहे का? डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी म्हटलं आहे की परीक्षेतील गुण हे तुमचं भविष्य ठरवत नाही, तर तुमची मेहनत, स्वप्ने आणि चिकाटी तुमचं भविष्य घडवतात. याच विचारात या विषयाचा सार दडलेला आहे. मित्रांनो, गुण म्हणजे नेमकं काय? तर गुण म्हणजे एका विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळ, विशिष्ट प्रश्नपत्रिकेला दिलेल्या उत्तरांचे मूल्यांकन. पण बुद्धिमत्ता म्हणजे काय? बुद्धिमत्ता म्हणजे योग्य निर्णय घेण्याची क्षमता, समस्येवर उपाय शोधण्याची ताकद, इतरांशी संवाद साधण्याचं कौशल्य आणि संकटातही शांत राहण्याची कला. म्हणूनच गुण आणि बुद्धिमत्ता हे समानार्थी शब्द ठरत नाहीत. नुकत्याच झालेल्या नीट परीक्षा 2026 मध्ये निकाल लागल्यानंतर तसेच निकाल लागण्यापूर्वी पुणे, हिंगोली तसेच देशात अनेक भागात विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवल्याचं आपण पाहिलं. तसेच 10वी-12वीच्या निकालादरम्यानही अशा घटना घडताना आपण पाहतो. मग ही मुले गुणांच्या आधारे केल्या जाणाऱ्या बुद्धिमत्तेच्या मोजमापाचे बळी ठरले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, खचू नका, रडू नका, हे जीवन खूप सुंदर आहे. परीक्षेतील गुणांपेक्षा तुमच्या जगण्याची जिद्द महत्त्वाची आहे. एका अपयशाने संपत नसतो प्रवासाचा अंत, पुन्हा उभा राहून जिंकणं यातच खरा आनंद. मित्रांनो, थॉमस अल्वा एडिसनला शिक्षकांनी हा मुलगा काही शिकू शकत नाही असं सांगितलं, पण त्याच्या आईने त्याच्यावर विश्वास ठेवला. पुढं त्यानं विजेच्या दिव्यासह हजारो गुण अधिक शोध लावले. जर त्या दिवशी गुणपत्रिकेवरून त्याचं भविष्य ठरवलं असतं तर आज संपूर्ण जग अंधारात राहिलं असतं. सचिन तेंडुलकरला जग त्याच्या गुणपत्रिकेमुळे ओळखत नाही, तर जग त्याला ओळखतं त्याच्या बॅटमधून बोलणाऱ्या प्रतिभेमुळे. आज लाखो विद्यार्थी त्याच्याकडून मेहनत शिकतात. लतादीदींना संगीताची कोणतीही पदवी नव्हती, पण त्यांनी आपल्या स्वरांनी भारताला जगभरात मान मिळवून दिला. यशासाठी प्रमाणपत्रापेक्षा प्रतिभा आणि सातत्य अत्यंत महत्त्वाचं असतं. पालक आपला पाल्य आणि इतर हुशार मुले यांच्यात नेहमीच तुलना करतात. पण मित्रांनो, मला सांगा, हाताची 5 बोटं सारखी असतात का? तर नसतात. त्याचप्रमाणे प्रत्येक मूल हे स्वतंत्र आहे, विशेष आहे. मग या निरागस मुलांमध्ये नंबरची किंवा मार्काची जीवघेणी तुलना कशासाठी? जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईनने म्हटलं आहे की प्रत्येक जण हा हुशारच आहे, पण जर तुम्ही एखाद्या माशाला झाडावर चढण्याच्या क्षमतेवरून मोजलं तर तो मासा स्वतःला आयुष्यभर मूर्खच समजत राहील. मित्रांनो, उत्तरपत्रिकेतील आकडे हे तुमच्या मेहनतीचे फळ नक्कीच आहे, पण ते तुमच्या बुद्धिमत्तेचे अंतिम मोजमाप नक्कीच नाही. मार्कशीटच्या 4 आकड्यांमध्ये तुमचं भविष्य अडकलेलं नाही. स्वतःच्या अंगी असलेल्या कलागुणांना ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सातत्याने शिकत राहा. मार्कांच्या मागे धावू नका, तर ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या मागे धावा. यश तुमच्या पायाशी नक्कीच येईल. एक लक्षात ठेवा मित्रांनो, कोणाला खेळात रस असेल, कोणाचे चित्रकला उत्तम असेल, कोणाचं नेतृत्व कौशल्य उत्कृष्ट असेल, तर कोणी सगळ्यात चवत असेल. त्यांचे हे गुण गुणपत्रिकेतून दिसत नाहीत, तर त्यांच्या प्रत्यक्ष कृतीतून आणि बुद्धिमत्तेतून दिसत असतात. अनेक महान पुरुषांचा शालेय इतिहास पहा. ते वर्गात काय पण हुशार नव्हते, पण त्यांनी आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग यशाची शिखरे गाठली आहेत. कागज पर लिखे किस्मत नहीं लिखते, मेहनत करने वाले कभी हार नहीं मानते. इतिहास उन्हीं का बनता है इस जमाने में जो अपने सपनों को हकीकत में बदलना चाहते हैं. मित्रांनो, भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये या सर्व बाबींचा विचार करून शिक्षण पद्धतीमध्ये बदल केले. केवळ गुणात्मक बदलापेक्षा सर्वांगीण विकासालाही तितकंच महत्त्व दिलेलं आहे. शिक्षणातील प्रगतीबरोबरच कला, क्रीडा, संवाद कौशल्य, संबोधन, सर्जनशीलता आणि व्यावहारिक ज्ञान यांनाही तितकंच महत्त्व दिलं आहे. याचा विचार पालक आणि समाजाने केला पाहिजे. मित्रांनो, आज जग एआयच्या युगात प्रवेशले आहे. चॅट जीपीटी, रोबोटिक्स, मशीन लर्निंग, ड्रोन टेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांकडे केवळ गुण नसतात, तर त्यांच्याकडे असते नवीन विचार, कल्पकता, समस्येवर उपाय शोधण्याची क्षमता आणि सतत शिकण्याची तयारी.
गुण नव्हे ज्ञान कमवा, विचारांची उंची वाढवा, आयुष्यातील प्रत्येक वळणावर स्वतःला नव्यानंच घडवा. मित्रांनो, उत्तर पत्रिकेतील आकडे हे तुमची गुणात्मक क्षमता मोजू शकतात, पण ते तुमची स्वप्ने, मेहनत, कर्तृत्व, जिद्द, माणुसकी आणि विचारांची उंची कधीही मोजू शकत नाही. यावरून हे स्पष्ट होतं की गुण हे काही काळासाठी टाळ्या मिळवून देतात, पण कर्तृत्व संपूर्ण आयुष्यभर उभा राहून सलाम मिळवून देतं. चला तर मग एक संकल्प करूया. गुणांच्या स्पर्धेपेक्षा गुणवत्तेच्या स्पर्धेत उतरूया. गुणपत्रिकेपेक्षा व्यक्तिमत्व समृद्ध करूया आणि यशस्वी विद्यार्थी बनण्यापेक्षा एक आदर्श नागरिकच बनूया. The marks written on the piece of paper will blow away with the wind, but the knowledge and skills rooted in your mind will stay with you for lifetime. मित्रांनो, मला असं वाटतं की मुलांवर नुसतं गुणांचं ओझं लागण्यापेक्षा त्यांच्यावर उत्तम प्रकारचे संस्कार करून त्यांच्या आवडीनिवडीनुसार गतीने शिकू दिलं तर त्यांच्या आकांक्षांचं बळ एवढ्याशा पंखात भरून ते स्वतः आकाशाला गवसणी घालण्यास प्रेरित होते. वेळेचं भान ठेवता एवढंच म्हणतो मित्रांनो, गुणांनी नव्हे तर गुणवैभवाने घडतो माणूस महान. ज्ञान, संस्कार आणि कौशल्याने मिळतो खरा सन्मान. उत्तर पत्रिका सांगते फक्त एका दिवसाची कहाणी, पण संपूर्ण आयुष्य लिहिते आपल्या कर्माची अमर कहाणी. पण संपूर्ण आयुष्य लिहिते आपल्या कर्माची अमर कहाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.